येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट. आत्ताच आपण दर्शन करून बाहेर आलेलो आहे. मार्तंड भैरव खंडोबाराव महाराजांचे दर्शन घेऊन आपण जाणार आहोत आता मोरगावला मयुरेश्वर महाराजांचे दर्शन घेण्यासाठी. तर चला जाऊया मोरगावला मयुरेश्वर गणपती महाराजांचे दर्शन घ्यायला. तर आत्ताच आपण पोहोचलो आहे मोरगावला मयुरेश्वर महाराजांचे दर्शन घ्यायला. तर आपण गाडी पार्किंग करून चाललेलो आहे मंदिराकडे. समोरच बोर्ड लावलेला आहे मंदिराकडे जाण्यासाठी मार्ग. तर त्या दिशेने आपण चाललेलो आहे श्री मयुरेश्वर गणपती महाराजांचे दर्शन घ्यायला. तर चला जाऊया मंदिराकडे दर्शनाला. तर आता आपण मंदिरापाशी पोहोचलेलो आहे. तर गणपती बाप्पासाठी आपण दुर्वा हार फूल नारळ घेतलेला आहे. आता आपण जाणार आहोत मंदिरामध्ये दर्शनाला. तर चला जाऊया मंदिरामध्ये श्री मयुरेश्वर महाराजांचे दर्शन घ्यायला. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, मयुरेश्वर महाराज की जय. तर मंदिरापाशी आल्यानंतर समोरच फूल हार प्रसादाचे दुकान आहे. तुम्ही इथे प्रसाद वगैरे घेऊन चप्पल काढून मंदिरात दर्शनाला जाऊ शकतात. तर आम्ही फूल हार घेऊन नारळ वगैरे दुर्वा घेऊन महाराजांच्या दर्शनाला चाललेलो आहे. श्री मयुरेश्वर महाराज गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. मोरेश्वर मोरगाव मंदिर अष्टविनायकातील सर्वात पहिला गणपती म्हणून मोरगावचा मयुरेश्वर ओळखला जातो. मयुरेश्वर मंदिर मोरगाव सदर मंदिर सुभेदार गोळे यांनी बांधले आहे. आदिलशाही कालखंडात याच बांधकाम केले आहे. पायदळ प्रमुख सरसेनापती नरवीर पिलाजी गोळे यांचे आजोबा सुभेदार गोळे होत. मोरेश्वराचे मंदिर म्हणजे एक प्रशस्त गडीच आहे. मंदिर काळ्या दगडापासून तयार करण्यात आले आहे. ते बहामनी काळात बांधले गेले. गावच्या मध्यभागी असलेल्या या देवळाला चारही बाजूंनी मनोरे आहेत. मोगल काळात देवळावर आक्रमण होऊ नये म्हणून या देवळाला मशिदीसारखा आकार दिला आहे. देवळाच्या बाजूने 50 फूट उंचीची संरक्षण भिंत आहे. गाभाऱ्यातील मयुरेश्वराची मूर्ती बैठी डाव्या सोंडीची पूर्वाभिमुख आणि अत्यंत आकर्षक आहे. मूर्तीच्या डोळ्यात व बिंबीत हिरे बसवले आहेत. मस्तकावर नागराजाचा फणा आहे. मूर्तीच्या डाव्या उजव्या बाजूस रिद्धी सिद्धीच्या पितळी मूर्त्या असून पुढे मूषक व मयूर आहे. असे मानले जाते की पूर्वी सिंधू नावाच्या असुराने पृथ्वी तलावावर उत्पात माजवला होता. त्याचा नाश करण्यासाठी देवांनी अखेर गणपतीची आराधना केली. तेव्हा गणपतीने मयूरावर आरूढ होऊन येथे सिंधू असुराचा वध केला. त्यामुळे गणपतीला येथे मयुरेश्वर असे नाव पडले. या गावात मोरांची संख्या जास्त असल्यामुळे त्याला मोरगाव असे म्हणतात. या मंदिरात मयुरेश्वराबरोबर रिद्धी सिद्धी यांच्याही मूर्ती आहेत. असे म्हणतात की ब्रह्मदेवाने 2 वेळा या मयुरेश्वराची मूर्ती बनवली आहे. या मंदिराचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या समोर एक नंदीची मूर्ती आहे. असे सांगितले जाते की शंकराच्या मंदिरासाठी नंदीची मूर्ती एका रथातून नेली जात होते. मात्र येथे आल्यावर त्या रथाचे चाक तुटले. त्यामुळे या नंदीला येथेच ठेवण्यात आले. पुणे रेल्वे स्टेशन पासून मोरगाव, हडपसर, सासवड आणि जेजुरी मार्गे 66 किमीवर आहे. पुणे सोलापूर महामार्गावर पुण्यापासून 55 किलोमीटर चौफुला गाव आहे. तिथून मोरगावला जाता येते. चौफुला ते मोरगाव अंतर 23 किलोमीटर आहे. श्री मयुरेश्वरची कथा. मोरगावच्या गणेशाला मोरेश्वर किंवा मयुरेश्वर असे नाव का मिळाले या संबंधित मुद्रल पुराणातील 6व्या खंडात एक कथा आहे. ती अशी: फार प्राचीन काळी गंडकी नगरीत चक्रपाणी नावाचा एक थोर राजा राज्य करीत होता. त्याला सूर्याच्या उपासनेने एक पुत्र झाला. त्याचे नाव सिंधू. सिंधूनेही सूर्याची उपासना करून अमरत्वाचा वर मिळवला. त्यामुळे सिंधू उन्मत्त झाला. अवघ्या त्रैलोक्याचे राज्य आपणास मिळावे असे त्याला वाटले. मग त्याने पृथ्वी जिंकली. इंद्राच्या अमरावतीवर त्याने स्वारी केली. इंद्राचा अगदी सहज पराभव केला. त्याने स्वर्ग व्यापला. तेव्हा विष्णूने त्याच्याशी युद्ध सुरू केले. पण विष्णूलाही सिंधूचा पराभव करता येईना. सिंधूने आपल्या अतुल पराक्रमाने विष्णूला वश केले व त्याला गंडकी नगरीत राहण्याची आज्ञा केली. मग सिंधूने सत्यलोक व कैलास यावरही स्वारी करण्याचे ठरवले. सर्व देवांना
त्याने गंडकी नगरीत बंदिवासात टाकले. तेव्हा दुःखी झालेल्या देवांनी गणेशाची आराधना सुरू केली. प्रसन्न झालेल्या गणेशाने देवांना आश्वासन दिले, मी लवकर पार्वतीच्या पोटी मयुरेश्वर या नावाने अवतार घेईन व तुमची सिंधूंच्या जाचातून सुटका करीन. सिंधूच्या त्रासाला कंटाळलेले शंकर पार्वतीसह मेरू पर्वतावर राहत होते. पुढे भाद्रपद शुद्ध चतुर्थीला पार्वती गणेश पूजन करीत असता ती गणेश मूर्ती सजीव झाली. ती बालकाचे रूप घेऊन पार्वतीला म्हणाली, आई, मी तुझा पुत्र होऊन आलो आहे. याच वेळी गंडकी नगरीत आकाशवाणी झाली, सिंधू राजा तुझ्या नाशासाठी अवतार झाला आहे. गणेशाचे व सिंधूचे प्रचंड युद्ध झाले. गणेश एका प्रचंड मोरावर बसून युद्ध करू लागला. त्याने कमलासुराचा वध केला. कमलासुराच्या शरीराचे 3 तुकडे 3 दिशांनी फेकले. कमलासुराच्या मस्तकाचा भाग जेथे पडला ते ठिकाण म्हणजेच मोरगाव क्षेत्र. मग गणेशाने सिंधू राजाचा पराभव केला व सर्व देवांची मुक्तता केली. तेथेच गणेश भक्तांनी विनायकाची मूर्तीची स्थापना केली. मोरावर बसून गणेशाने दैत्य संहार केला म्हणून त्याला मयुरेश्वर किंवा मोरेश्वर म्हणतात व त्या स्थानाला मोरगाव असे नाव मिळाले. श्री मोरेश्वर अष्टविनायकापैकी पहिला गणपती हा मोरगावचा मोरेश्वर. या गणपती श्री मयुरेश्वर असेही म्हणतात. थोर गणेश भक्त मोरया गोसावी यांनी येथील पूजेचा वसा घेतला होता. श्री मोरेश्वर गणेशाचे हे स्वयंभू व आद्य स्थान आहे. प्रत्येक घरात म्हटली जाणारी सुखकर्ता दुःखहर्ता ही आरती श्री समर्थ रामदास स्वामींनी याच मंदिरात स्फुरली असे म्हटले जाते. जवळच कर्रा ही नदी आहे. मंदिरावर अनेक प्रकारचे नक्षीकाम केले आहे. श्री मोरेश्वराच्या डोळ्यात व बिंबीत हिरे बसवले आहेत. या मंदिराच्या भोवती बुरुज सदृश्य दगडी बांधकाम प्राचीन काळापासून आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात मोरगाव हे ठिकाण आहे. मोरगाव हे पुण्यापासून सुमारे 70 किलोमीटर अंतरावर आहे, तर बारामतीपासून 35 किलोमीटर अंतरावर आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरी खंडोबा हा मोरगाव पासून अगदी 17 किलोमीटर अंतरावर आहे. या 3 ठिकाणापासून मोरगावला जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीची सोय आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आमच्या चॅनलला नवीन असाल तर जाऊन सबस्क्राईब करा. तर भेटूया एका नव्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम साईराम, गणपती बाप्पा मोरया, मयुरेश्वर महाराज की जय.